हाय डिब्रा, आप कैसे हैं? बहुत खुश में दिख रहे हैं। हाय, मैं बहुत खुश हूँ इसलिए कि अभी क्रिसमस आने वाला है। अच्छा, क्रिसमस आने वाला है। ठीक है, क्रिसमस आपके लिए क्यों इतना खुश लेके आता है? क्योंकि यीशु मसीह का जन्मदिन है और उसमें तो गिफ्ट्स मिलते भी है और हम दूसरों को देते भी है। अच्छा, और क्या होता है क्रिसमस? क्यों हम उसको याद करके परमेश्वर को धन्यवाद देना है? मालूम? Why we need to give thanks to God for this Christmas? Because He came as a human being on this earth and He gave us new life. मराठी मध्ये बता दीजिए, so they will all understand. क्रिसमस मध्ये येशू ख्रिस्तानी आपल्या पापासाठी जन्म घेतला आणि त्यांनी आपल्या पापासाठी या क्रूस कामावरती चढला गेला. Yes, so from this Sunday onwards, we are going to celebrate all the 4 Sundays as Christmas Sundays. आता येणाऱ्या रविवारी आपण चारही रविवार क्रिसमस म्हणजे नाताळ ह्या याच्याने आपण साजरे करणार आहोत. Yes, and next Sunday is going to be a Women's Christmas Sunday, and the next Sunday is going to be a Youth Christmas Sunday, and the next Sunday, the following Sunday will be Children Christmas Sunday. तर येणारा जो रविवार आहे तो महिलांसाठी आणि दुसऱ्या तरुणांसाठी आणि नंतर लेकरांसाठी अशा प्रकारे आम्ही साजरा करणार आहोत. On December 25th, we will have a special Christmas service as well, where our brother D.B. Kulottungan will be sharing the word. येणाऱ्या 25 तारखेला आम्ही नाताळ सण साजरा करणार आहोत आणि डीबी कुलथुंगन हे जे आहे त्यांनी येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला काही वचन सांगतील. देवाची स्तुती असो. YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावाने सलाम. आजच्या भक्तीमध्ये सर्वांचे स्वागत करते. भक्तीला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रार्थना करू. चला तर आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. आकाशाने पृथ्वीचे निर्माण करता परमेश्वर पित्या, तू खूप महान आहे राज्य. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस देप्पा. तू आम्हाला सांभाळलास देप्पा, सर्वांचा आरोग्य तू आम्हाला ठेवला राज्य, म्हणून तुझ्या आभार मानते. परमेश्वर देप्पा, जे काही मी आता भक्तीला सुरुवात करायची देप्पा, त्या भक्तीद्वारे तुझी देप्पा तू सर्वांना आशीर्वादित करायची देप्पा. परमेश्वरा सर्वांना तुझी देप्पा तुझ्या सत्य समाधानी भरून काढ देप्पा. तुझ्या पवित्र आत्मे सहभागिता ह्या प्रार्थनेमध्ये होण्यास मदत सहाय्य करायच्या. म्हणजे देप्पा, पुढची वेळ हा जीवन शरीर प्रार्थना तुझ्या हातात देऊन छोटीशी प्रार्थना प्रभूशीच्या नावात केली म्हणून तूच एक. आमीन. यावेळी आपण आळीपाळीने स्तोत्रसंहिता वाचन करणार आहोत. आइए हम बारी बारी से भजन संहिता 61 पढ़ेंगे। हे परमेश्वर, मेरा चिल्लाना सुन, मेरी प्रार्थना की ओर ध्यान दे. मूर्छे खाते समय मैं पृथ्वी की चोर से भी तुझे पुकारूंगा. जो चट्टान मेरे लिए ऊंची है उस पर मुझको ले चल. क्योंकि तू मेरा शरण स्थान है और शत्रु से बचने के लिए ऊंचा गढ़ है. मैं तेरे तंबू में युगानुयुग बना रहूंगा. मैं तेरे पंखों की ओट में शरण लिए रहूंगा. क्योंकि हे परमेश्वर, तूने मेरी मन्नतें सुनी. जो तेरे नाम के डरवैये हैं उनका सा बाग तूने मुझे दिया है. तू राजा की आयु को बहुत बढ़ाएगा. उसके वर्ष पीढ़ी पीढ़ी के बराबर होंगे. वह परमेश्वर के सन्मुख सदा बना रहेगा. तू अपनी करुणा और सच्चाई को उसकी रक्षा के लिए ठहरा रख. इस प्रकार मैं सर्वदा तेरे नाम का भजन गाकर अपनी मन्नतें हर दिन पूरी किया करूंगा. ये परमेश्वर का जीवित वचन है. आता आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी काही गीते गाऊ आणि आपल्या जिवंत देवाला स्तवन करू, त्याच्या नावाला उंच करू. Praise the Lord. So now हम लोग अभी दिसंबर महीने में आ गया है. दिसंबर आ गया तो हमको क्या याद आ रहा है? क्रिसमस. यस, परमेश्वर के कैसा दुनिया में आया है एक मनुष्य रूप में, सिर्फ हमको हमारा पाप से क्षमा करने के लिए, हमको एक नया जीवन देने के लिए, अनंत काल जीवन देने के लिए परमेश्वर ने आया है. सो क्रिसमस इज अ वेरी स्पेशल सीजन. अब सब मिलकर हम स्तुति करेंगे और हमारा मेरे साथ अभी सिस्टर कैथरीन है और सिस्टर प्रिया है. हम तीनों मिलकर आप लोगों के साथ, आप कहीं पे भी हैं, आप घर में हैं, कहाँ पर भी हैं, चर्च में हैं, चलो हम मिलकर हम गाना स्तुति करेंगे. क्या? क्योंकि सिर्फ हमारा परमेश्वर योग्य है.
स्तुति करने के लिए योग्य है। हम आराधना करेंगे मिलकर, हमारा पूरा मन से दिल से हम स्तुति करेंगे। तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर। हालेलुया, 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 हालेलुया। करुणा से तेरी धर्म दिखाता है, डर बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, 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 हालेलुया। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेको बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, 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 हालेलुया। ये सारे जहां में ऐसा परमेश्वर नहीं है। ऐसा हम सच्चाई से, मन से, दिल से हम पुकार सकते हैं, बात कर सकते हैं। चलो हम मिलकर एक साथ और एक बार गाएंगे, सारे जहां में। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेको बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, 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 हालेलुया। गुड न्यूज टू ऑल ऑफ अस, शुभकामना है सबको। क्या गुड न्यूज है? यीशु मसीह ने हमको बचाने के लिए आया है, हमको एक नया जीवन देने के लिए आया। खुशी से हम सब मिलकर गाएंगे और दूसरों को भी हम ये खुशी को बांटेंगे। शुभकामना है तुम सबको, शुभकामना है हम सबको, शुभकामना है जग जग को, शुभ क्रिसमस सबको। शुभकामना है तुम सबको, शुभकामना है हम सबको, शुभकामना है जग जग को, शुभ सबको ये सब। हर कोई हर
always fresh. हम हमारे लिए एक ताजा है, हर दिन के लिए, हर समय के लिए। हम अभी और एक बार अभी ये आखिरी वाले जो गाए हैं एक साथ हम गाएंगे। आज का ये पर्व सबको दे मुबारकबाद, संसार में हर कोई पाए सुखा आशीर्वाद। हे आज का ये पर्व सबको दे मुबारकबाद, संसार में हर कोई पाए सुखा आशीर्वाद। ला 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 Thank you God, we worship you this morning. हम लोग स्तुति करते हैं, प्रशंसा करते हैं परमेश्वर पिता। हम आशीर्वाद करने के लिए अपनी दुनिया में आए हैं धन्यवाद परमेश्वर। जो इधर हमारा साथ वर्शिप कर रहे हैं हम ब्लेस करते हैं परमेश्वर पिता। ये क्रिसमस का सीजन परमेश्वर, हम और एक बार आपको याद करके परमेश्वर हम स्तुति करने के लिए हमारा पूरा जीवन को आपको अमृत that we will invite you into our lives, O God. Lord, that we will invite you into our hearts, O Lord Jesus. More than anything else, we need you. More than anything else, O God. Amongst all celebrations, O God. Amongst all joy and happiness, O God, that we will invite you into our hearts. And we pray for everyone who's gathered here. जो भी यहाँ पर बैठे हैं परमेश्वर, हमारा साथ अभी वर्शिप कर रहे हैं परमेश्वर, हमारा दिल भी आप चाहिए परमेश्वर। धन्यवाद धन्यवाद। Make this Christmas a very blessed to all of us. In the name of Jesus I pray. Amen. यावेळेस आपण देवाचे वचन ऐकू शास्त्र भाग वाचण्याद्वारे। आता आपण शास्त्र वाचन करूया। लूक याचं पहिला अध्याय 46 ते 55 पर्यंत। मरियेचे स्तोत्र। तेव्हा मरियम म्हणाली, माझा जीव परमेश्वराला थोड मानितो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळं माझा आत्मा उल्हासला आहे। त्याने आपल्या दासीच्या दैवस्थेत अवलोकन केले आहे। पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो सामर्थ्य त्याने माझ्या करिता महत्कृत्य केली आहे आणि त्याचे नाव पवित्र आहे। आणि जे त्याचे भय धरतात त्यावर तो त्याची दया पिढ्यानपिढ्याने आहे। त्याने आपल्या बाहूंनी पराक्रम केला आहे। जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहे त्याची त्याने दाणादाण केली आहे। त्याने अधिपतीस राजस्थानावरून ओढून काढले आहे व दिनास उंच केले आहे। त्याने भुकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानास रिकाम्या लावून दिले आहे। आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्या त्याचप्रमाणे अब्राम व त्याचे संतान ह्याकरिता दया सर्वकाळ स्मरून त्याने आपल्या सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे। देव करो ह्या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ। यावेळेस आपण प्रभूच्या दुआसाद्वारे संदेश ऐकणार आहोत। Shalom. सर्वांना सलाम। Wishing you all a delightful December. आणि सर्वांना हा डिसेंबर महिना आनंदाचा जाव। All over the world, December month brings joy and laughter and singing and worship. आणि संपूर्ण जगामध्ये डिसेंबर हा महिना हा आनंदाचा आणि चांगल्या गोष्टींचा असा जातो। This morning, as we meditate the Word of God, I wanted to lead you to a pathways of delight. आणि या सकाळी मी तुम्हाला जे आनंदाचे मार्ग आहे त्याबद्दल काही संदेश सांगणार आहे। May I invite you to join with me in this journey of discovering God's delight in His people. मी तुम्हाला आमंत्रण देऊ इच्छितो या प्रवासामध्ये ज्यामध्ये आपण पाहू की आनंदाचा मार्ग काय आहे। Even as we move forward, I would like you to consider some significant spiritual and spiritual principles for our lives. आणि काही तत्वे जे चांगले आहे किंवा आत्मिक आहे असे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। We all need change. We all need shifts in our lives. आपल्याला बदल हवा आहे आणि आपल्याला कुठेतरी आपलं स्थानांतर हे महत्वाचं आहे।
Let me place before you few of the shift that we need. आणि काही स्थानांतर मी तुम्हाला सांगू इच्छितो. Shift from doubt to faith. शंकेपासून ते विश्वासापर्यंत स्थानांतर. Shift from fear to freedom. भयापासून तर मुक्तीपर्यंत. Shift from anxieties and worries to a hope. आणि चिंतेपासून तर आशेपर्यंत. We live in a period of uncertainty, so the next shift is shift from uncertainty to certainty. आणि आपण सध्या एका अनिश्चितीच्या काळामध्ये जगत आहे, तर अनिश्चितीच्या काळामधून निश्चितीच्या काळापर्यंत. As you are sitting here and there and wanting to know what God can speak to you, I want to encourage you, if you are in nirash, if you are disappointed, there is a need for shift from disappointment to the delight of the Lord, delighting in His word. आणि तुम्ही जिथे कुठे बसले आहात, सध्या तुम्ही निराश असाल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, ते निराशेमधून आपल्याला आनंदाकडे आपलं स्थानांतर करायचं आहे. We need a shift from our own past anxieties and hurt and bad experiences into the pathways of delight. मागील झालेल्या आपल्या निराशेचा जो काळ होता, किंवा जे आपले जे निराशेचे जे दिवस होते, त्याच्यापासून आपल्याला आता पुढे भविष्यामध्ये जो आनंद येणार आहे, त्यामध्ये आपल्याला आपलं स्थानांतर करायचं आहे. Yes, that is right, brother Vipul. So we need, summing up all, shift from our failure to the victorious life in Christ. आणि आपल्याला जी निराशा आली आहे, किंवा आपण ज्या गोष्टीमध्ये कमी पडलो आहे, तिथून आपल्याला एक विजयी जीवनामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, किंवा स्थानांतरण आपल्याला करायचं आहे. One of my favorite songs to teach to the children was, My Heavenly Father wants me to be like Him. आणि एक सुंदर गाणं मला जे आवडते, जे मला शिकवायला सुद्धा आवडते मुलांना, ते असं आहे की माझ्या पित्याला मी त्याच्यासारखं व्हावं असं त्याला वाटते. It's not only for children to sing the song, all the children of God, wherever you are, you can join with me and sing this song. फक्त हे मुलांसाठी नाही, की आपण जे सगळे जे देवाचे लेकरं आहोत, ते पण आपण हे गाणं आपण सगळे मिळून गाऊ शकतो. My Heavenly Father wants me to be like Him. माझ्या पित्याला असं वाटते की मी त्याच्यासारखं व्हावं. Throughout the places that I visited in the last 30 years, I have been teaching this song, and everywhere I taught, there has been a great excitement, there is a great joy in singing this song. आणि मागील 30 वर्षामध्ये मी जिथे कुठे गेलो, तिथे मी हे गाणं शिकवलं, आणि त्यामध्ये लोकांचा फार उत्साह मला दिसून आला. Would you like to follow with me, sing with me? आणि तुम्ही माझ्यासोबत गाण्यास इच्छुक आहात का? I wish I had some musician to join wherever you are. माझी अशी इच्छा आहे की माझ्या आजूबाजूला काही वाद्यवृंद असावे, वादक असावे. Maybe we'll play it sometime, just a song for you. आणि भविष्यात कधी आपण तुमच्यासाठी ते गाणं आम्ही म्हणू. But now let me just get you into the pathway of delight by singing this song. पण सध्या मला तुम्हाला एका आनंदाच्या मार्गामध्ये घेऊन चालू द्या, ज्यामध्ये आपण गाणं गाऊ शकतो. My Heavenly Father wants me to be like Him. Come on, sing it with me. My Heavenly Father wants me to be like Him. Yes, our Heavenly Father wants us to be like Him. आपल्या देव पित्याला असं वाटते की त्यांच्या मुलांनी त्याच्यासारखं व्हावं. Not like my brother, Not like my brother, not like my closest friend, not like my closest friend. My Heavenly Father My Heavenly Father wants me to be like Him. wants me to be like Him. Hey friends, that's what the message today, the pathway to the delight. मित्रांनो, हा आजचा संदेश आहे की आनंदाचा मार्ग. The scripture that was read to us brings us to understand how we can be like Jesus Christ. आणि आपण जे वचन वाचणार आहोत, ते त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की आपण ख्रिस्तासारखं, येशू ख्रिस्तासारखं कसं बनू शकतो. In the month of December, I want to challenge you, read from all the gospel, the birth narratives of Jesus Christ. आणि मी तुम्हाला एक चॅलेंज देऊ इच्छितो की या जे 4 शुभ वर्तमान आहे,
त्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जे जन्म आहे त्याबद्दल तुम्ही वाचा. In the Matthew's Gospel, we have very interesting expression singing songs of worship by different people. आणि मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला असं दिसून येते की पुष्कळ लोकांनी विविध प्रकारे एक स्तुती, एक गाणं म्हणून देवाची त्याच्यामध्ये त्यांनी गाणं गायला आहे, जी स्तुती केली आहे. And the scripture that was read to us talks about Mary's song. आणि जे अध्याय आपण वाचणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मरियाचं जे गाणं आहे ते आपल्याला तिथे पाहायला मिळतं. It's a song of rejoicing unto the Lord. आणि हे गाणं एक आनंदाचं गाणं आहे. It's a song of revolution. आणि एका क्रांतीचं गाणं आहे. It's a song of relationship. आणि एक संबंधाचं हे गाणं आहे. It's a song of reconciliation with God. आणि एक नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा, देवासोबत करण्याचं एक गाणं आहे. It's a song of redemption. आणि एक मुक्तीचं गाणं आहे. And it's a song of rededication. आणि एक पुन्हा समर्पण करण्याचं एक And गाणं it's a आहे. song of victory. आणि एक विजयाचं हे गाणं आहे. I wanted to meditate those songs in the Gospel of Matthew and ask the Lord to speak to you. आणि मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये तुम्हाला हे दिसून येईल की तुम्ही याचं मनन करा आणि देव तुमच्याशी काय बोलते ते पहा. In the midst of lot of celebration that goes around Christmas, आणि या सर्व जे उत्सव होत आहे, जे सेलिब्रेशन होत आहे यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये, but the most important thing is Christmas draws us close to God in worshiping Him in spirit and truth. आणि महत्वाचं हे आहे की ख्रिसमसमध्ये आपण देवाच्या अजून जवळ जातो आणि त्याच्या सान्निध्यामध्ये आपण जातो. Worship is a central truth of Christmas. आराधना हे जे एक मध्य आहे ख्रिसमसचं. Let me quickly go over with you few principles of this delightful worship. आणि काही तत्वे मी तुमच्या समोर मांडू इच्छितो या आनंदाच्या महिन्यामध्ये. I am grateful to God for one Dick Eastman. Beautifully he wrote a book called Pathways of Delight. आणि डिक ईस्टमॅन जे एक लेखक आहे त्यांचे एक पुस्तक आहे पाथवे ऑफ डिलाइट. He states several expression attitudes of worship. आणि त्याच्यात पुष्कळशे असे त्यांनी सांगितलं आहे की आपण स्तुती आराधना कसं करू शकतो. Let me place before you few of his main emphasis. आणि जे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मी तुमच्या समोर मांडू इच्छितो. Our worship should be skillful worship. आणि कौशल्यपूर्ण आपली आराधना असली पाहिजे. Our worship should be creative. आणि आपली जी आराधना आहे ती एक चांगली म्हणजे क्रिएटिव्ह असली पाहिजे. Our worship should be joyful. आणि एक आनंदाची आपली आराधना असली Our पाहिजे. worship should be rational and relationship. आणि एक चांगली संबंध जोडणारी आपली एक आराधना असली पाहिजे. Our worship should be passionate. आणि एक चांगले करण्याचं आपलं एक आराधना असली पाहिजे. Our worship should be strategic. आणि एक मुद्देसूद आपली आराधना असली पाहिजे. And our worship should be spirit-filled. आणि एक आत्मिकतेने भरलेली आपली आराधना असते. And you know the scripture, John chapter 4:24, it says, God is spirit, and all those who will worship in spirit and truth. आणि योहान 4:24 मध्ये आपल्याला पाहायला मिळते की देव आत्मा आहे आणि देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी त्यांची आराधना आत्म्यामध्ये करावी. आत्मा से और सच्चाई से आराधना करने. आत्म्यामध्ये आणि खरेपणाने त्याची. So friends, what is that to worship this living God? आणि ही जी आराधना आहे जिवंत देवाची आराधना काय आहे. Principle number 1, we must learn to be like Jesus. आणि पहिलं जे तत्व आहे ते असं आहे की ती आपल्याला ख्रिस्तासारखं व्हायचं आहे. Hey, we all come from different backgrounds. आणि वेगवेगळ्या आपण भागातून येतो. We need to accept our roots where we have come from. आणि आपल्याला आपले जे मूळ आहे ते स्वीकारणं गरजेचं Has आहे. anyone tried to just describe your family tree, your father, your grandfather, where do you come from? तुम्ही तुमची कधी वंशावर तुम्ही विचार केला आहे का की तुम्ही कुठून आला आहे, तुमचे आजोबा कोण आहे, पणजोबा कोण आहे, तुमचे वडील कोण आहे. If you read Matthew chapter 1, you find the generation, the genealogy of Jesus Christ. आणि तुम्ही जर मत्तयाचा पहिला अध्याय वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला येशू ख्रिस्ताची वंशावळ पाहायला मिळते. And Jesus' heritage was multi-ethnic background. आणि येशू ख्रिस्ताचा जो वारसा होता तो हा बहुआयामी होता. If you watch closely, it included several unattractive and embarrassing individuals who had come in the genealogy of Jesus Christ. तुम्ही त्याच्यात व्यवस्थितरित्या पाहिलं तर त्याच्यात तुम्ही पाहाल की त्यात कित्येक अप्रिय
आणि असे अलिंग नेणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता. Friends, this Christmas season, I want to encourage you, whatever your roots are, but when you are rooted in Christ, you have a new joy to celebrate. आणि मी तुम्हाला यावेळेस उत्साह देऊ इच्छितो की तुमचे जे काही मूळ आहे ते तुम्ही ध्यानात असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये असता तर ते मूळ एक नवीन प्रकारचं असते, ज्यामुळे आपण त्याच्यामध्ये आनंद करतो. Another important, song that I need to enjoy singing with our own new believers, new creation people. Ami hoto andarat, atta alo prakashat. We have got a new joy, new light in Jesus Christ. आणि अजून एक सुंदर एक गाणं आहे जे मला पुष्कळ जणांना म्हणायला आवडतं, गायला आवडतं, ते आहे की आम्ही होतो अंधारात आणि आता आहे प्रकाशात. हे गाणं आपल्याला एक चांगला आनंद आपल्या मनात भरतो. Amen. I think somebody is rejoicing. We want to sing with me, isn't it? तुम्ही माझ्यासोबत गाऊ इच्छिता. The second principle is दुसरं जे तत्व आहे, engage in the world pain and struggle. Jesus, when he was born, the situation was very bad, but he got engaged in the situation. आणि दुसरं जे आहे ते आहे जगातील वेदना आणि संघर्ष यामध्ये स्वतःला गुंतवणे. जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तेव्हा परिस्थिती फार एक अस्तव्यस्त अशी परिस्थिती होती, विचित्र परिस्थिती. It was very troublesome period, awkward, ugly situation. आणि खूप घाणेरडी अशी आणि खूप विचित्र अशी परिस्थिती त्यावेळेस होती. Many struggles that Jesus has to go through even in his young age. आणि खूप संघर्ष येशू ख्रिस्ताला त्यामध्ये करावा लागला. Even in today's situation, we come across several such situations in our lives. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण अशा परिस्थितींना सामना करत असतो. We have to face this world. आपल्याला या जगाचा सामना करायचा आहे. There may be shame. काही लाजिरवाणीच्या गोष्टी होऊ. There may be resentment about our new way of life. आणि काहीतरी नवीन आपल्या जीवनासाठी काहीतरी आपल्याला संघर्ष करावा लागेल. But then this message of delightful walking with the Lord is, share the world's pain and struggle in our lives. आणि जेव्हा आपण यातून जातो तर देवाचा एक आनंद या संघर्षामधून आणि या जे त्रास आहे त्याच्यामधून नंतर तो आपला आनंद मिळतो. The third principle, तिसरं जे आहे, let us commit ourselves to the new believers no matter how difficult situation they are and how weird they are appearing before God. स्वतःला दुसऱ्याशी वचनबद्ध ठेवणे, जरी ते कितीही विचित्र दिसले असले तरी. Look at John the Baptist. बाप्तिस्मा करणारा योहान याचा आपण जर He was living in wilderness. आणि तो एका याच्यामध्ये राहत होता, जंगलामध्ये राहत होता. And his dress were not very attractive. आणि त्याचं जे परिधान होतं, जे ड्रेस होतं ते काही He व्यवस्थित had a नव्हतं. different kinds of food to eat. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ His खात होता. speech was not mita, but his speech was cut, heartthroat, and asking people to repent. आणि तो काही गोड असं लोकांना बोलायचा नाही, पण तो एकदम मुद्देसूर आणि कठोर बोलायचा आणि तो लोकांना सांगायचा की पश्चाताप कर. He was very aggressive in his own speech. आणि खूप तो आवेशी होता त्याच्या जे संदेश आहे त्याच्याबद्दल. But all that he was wanting to do in his life was, as the purpose given by God, prepare the way, a delightful way for Jesus Christ. पण त्याचा यामागचा एकच उद्देश होता की देवाने जे त्याला सांगितलं आहे ते त्यांनी काम करावं आणि येशू ख्रिस्तासाठी एक आनंदाचा मार्ग त्यांनी मोकळा करून द्यावा. The fifth principle is how to proclaim the message of Christ in and through our own lives. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो आहे की उघडपणे देवाची घोषणा आपण आपल्या जीवनामध्ये कसे करू शकतो. It's interesting to see the life of Jesus Christ where he supplemented his good deeds with good news that he brought. आणि येशू ख्रिस्ताने चांगले जे गरज आहे ते चांगल्या तऱ्हेने त्यांनी लोकांना दिले. He lived a perfect model life. आणि एक चांगलं जीवन त्यांनी जगलं. His motto in the life was loving everybody, cutting across all the cultural barriers, serving everyone. आणि त्याचा उद्देश हाच होता की सगळ्यांना प्रेम करायचं आणि जे काही बंधन होते त्याला तोडून सर्वांना प्रेम करणे हे त्याचा उद्देश होता. Dear friends, one of my favorite verse is Mark 10:45, where it says, Son of Man came not to be served, but to serve and to give his life a ransom for many. What a wonderful theme it was. What a wonderful motto it is. आणि मार्क 10:45 हा माझा खूप चांगला एक वचन, मला आवडतं वचन आहे. त्यात लिहिलं आहे की देवाचा पुत्र सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करायला आला. Yes, amen. He did not come to be served, but he had come to serve others.
आणि तो सेवा करून घ्यायला नाही तर दुसऱ्याची सेवा करायला आला. The sixth point, as you go to chapter 5 of Matthew, where you find that we need to serve others, and particularly we need to also commit ourselves with the changed thinking and behavior of people. 5वा अध्याय जर आपण मत्तयाचा पाहिला तर आपला पुढचा मुद्दा आपल्या लक्षात येईल तो असा आहे की आपली जी वागणूक आणि विचारसरणीसाठी आपल्याला स्वतःचं समर्पण करायचं आहे किंवा त्याच्यासाठी वचनबद्ध असायचं आहे. What does Matthew 5 says? मत्तय 5 काय म्हणते? The values of the kingdom. ते जे राज्याची गौरवी राज्याची किंमत आपल्याला यात सांगते. You call it money, prayer, relationship, positions, all this have to be weighed before God. आणि पैसा, प्रार्थना, जे आपले संबंध आहे, जे आपला ताबा आहे किंवा जे आपलं पद आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. Dear friends, during this pandemic time, God is teaching us to go through a radical change in our own thinking and behavior. आणि जेव्हा आपण या स्थितीमधून कोरोनाच्या स्थितीमधून जात आहोत तर आपल्यामध्ये एक संपूर्ण बदल त्याच्यामध्ये आपल्याला आपलं करायचं आहे. Go back to the basics. आणि जे आपले मूळ आहे त्याच्यामध्ये The first principles of life. पहिलं जे तत्व आहे ते. Let us review the core values that God has given to us. जे आपले मूलभूत मूल्य आहे त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. Well, as I conclude, we need to submit ourselves to a servant leadership as Christ lived. आणि शेवटी आपल्याला जो मुद्दा आहे तो आहे इतरांना ख्रिस्ताच्या सेवकाप्रमाणे त्यांची नेमणूक आपल्याला करायची. We have heard about Sermon on the Mount. आणि आपण जे पहाडावरचा जे आपण संदेश आपण ऐकला. But have you ever heard the deeds of the valley? Deeds, the actions of the valley. आणि जे काम आहे त्याच्याबद्दल आपण ऐकलं आहे का? I think we are called as Christ followers to express our love and our passionate love for the people through our good deeds. आपल्याला अशासाठी बोलवलं आहे की आपण येशू ख्रिस्ताचे एक चेले आहोत किंवा आपण येशू ख्रिस्ताचे एक अनुकरण करणारे आहोत आणि आपल्यामधून आपण देवाचं प्रेम इतरांना प्रकट करा. My good old friend, brother in the Lord, Pearl John, in his own devotional thought in the Christian management devotion, he said like this. पर्ल जॉन म्हणून माझे एक मित्र आहे ते अशा प्रकारे म्हणाले होते. And he said like this, in the face of the storms, be still. आणि ते अशा प्रकारे म्हणाले होते की जेव्हा तुम्ही वादळाचा सामना करता तेव्हा स्थिर राहा. In the face of conflicts or corona, whatever it is, be calm. आणि संघर्षाच्या वेळी शांत राहा. In the face of discouragements, be determined. आणि जेव्हा निराशा आपल्या जीवनामध्ये येते त्यावेळी दृढ राहा. The storm will subside. आणि वादळ शांत होईल. The conflicts will cease to end. संघर्ष थांबेल. The discouragement will dissolve. निराशा दूर होईल. God, in His own way, will lead us to the pathway of delight. आणि परमेश्वर त्याच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला नवीन मार्ग एक आनंदाचा दाखवेल. My prayer for all of you today, आणि माझी एक प्रार्थना आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी. let's celebrate this Christmas giving the prime purpose of making heaven rejoice. आणि एक चांगलं उद्देश आपल्याला या ख्रिसमसच्या महिन्यामध्ये देवाला आनंद देऊन द्यायचा आहे. How and when we can make heaven rejoice? आणि केव्हा आपण स्वर्गामध्ये आनंद आपल्याद्वारे देऊ शकतो? By our worship. आपल्या आराधनेपासून. But the worship is not just limited to our own four walls, but then the worship which leads to discipleship and evangelism. आणि आपली जी आराधना आहे ती 4 भिंतीमध्ये बंदिस्त नसावी तर बाहेर जाऊन आपण जे शिष्यत्व आपल्याला त्याद्वारे द्यायचं आहे लोकांना. Bringing people to Jesus Christ is what makes heaven rejoice. आणि लोकांना येशू ख्रिस्ताजवळ आणणे याद्वारे स्वर्गामध्ये आनंद. The Bible says there is a great joy in heaven when one person repents and come to God. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगते जेव्हा एक व्यक्ती पश्चाताप करून देवाजवळ येतो तर स्वर्गामध्ये आनंद होतो. And I want you to bless you with this joyful, delightful path following Lord Jesus Christ. आणि आम्ही तुम्हाला उत्साहित करू इच्छितो या देवाच्या आनंददायी मार्गावर. One of the servant of the Lord, Jerry Sawal, and he said like this. जेरी सावल म्हणून एक देवाचे सेवक होते ते अशा If I don't have a joy of worship,
जर आराधनेमध्ये माझा आनंद नाही, I won't have strength. मला शक्ती मिळणार नाही. If I wouldn't have strength, जर माझ्यामध्ये शक्ती नसेल, I will become weak. मी अशक्त होईल. If I am weak, जर मी अशक्त होईल, I cannot resist the devil. मी शैतानाचा सामना करू शकणार. If I cannot resist the devil, जर मी शैतानाचा सामना करू the शकणार, devil will not flee away. आणि तो माझ्यापासून दूर पडणार नाही. But the Bible says, resist the devil and he will flee from you. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगते शैतानाचा सामना करा तर तो तुमच्यापासून पडेल. This month of December, may we resist this so-called corona so that we will, have victorious life. या joyful life. डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला त्याचा सामना करायचा आहे, संघर्षाचा सामना करायचा आहे, जेणेकरून हा जो कोरोना जो रोग आहे तो दूर पडेल. So as Mary had sung the song of worship unto the Lord, जसं मरियेने देवाची स्तुती करून स्तुती गाण गायलं, during this month of December, let us make a new songs of worship. आणि या डिसेंबरच्या महिन्यामध्ये नवीन गाणे आराधना साठी आपण गाऊया. May the Lord bless you with this month of following Him and to be like Him in our lives. परमेश्वर या महिन्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद देऊ, जेणेकरून आपण त्याच्यासारखे बनत जाऊ. I invite all the believers in MBM, worshiping in about 110 places, and all the others who are listening to this, yield yourself to the will of God. आणि मी महिन्यामध्ये जेवढे काम करणार आहे त्या सर्वांना मी तुम्हाला आमंत्रण देऊ इच्छितो की देवाची स्तुती करा आणि देवाच्या मार्गात जो त्याचा आनंदाचा मार्ग आहे त्याच्यामध्ये चालण्यासाठी. Have a single-minded purpose in your life. आणि एक उद्देश तुम्ही आपल्या जीवनामध्ये ठेवा. Lord, I submit myself to worship you. परमेश्वरा, मी आपलं स्वतःचं समर्पण तुझ्या आराधनेसाठी करतो. Lord, I want to be like you. मी तुझ्यासारखी होऊ इच्छितो. Will that be your prayer? तुमची ही प्रार्थना होईल का? Let's look to the Lord in prayer. जर आपण देवाकडे प्रार्थना करू. Father, into your hands we submit our lives. देवा, तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही आमचं जीवन समर्पण करतो. Time and again in the scripture it told us that you will instruct us. जे काही तू आम्हाला तुझ्या वचनामध्ये सांगितलं आहे, You will instruct us. तू आम्हाला इन्स्ट्रक्ट केला आहे किंवा आम्हाला एक आज्ञा दिली आहे. And you will lead us. तू आम्हाला चालवतो. You will guide us. तू आम्हाला मार्गदर्शन करतो. And you will keep your eye over us and counsel us. आणि तुझे नेत्र सदैव आमच्या वर असतात आणि आम्हाला तू मार्गदर्शन करत असतो. So in this delightful December month, O Lord, we want you to lead us and guide us. आणि या आनंदाच्या डिसेंबर महिन्यामध्ये आमची इच्छा आहे की तू आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्हाला चालवा. Deliver us from any kind of fear and anxiety. आणि प्रत्येक चिंतेपासून आणि प्रत्येक भीतीपासून आम्हाला तू मुक्त कर. Even as you reminded us, Lord, this morning, heal us, O God. आणि या सकाळी आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला तू बरं कर. Yes, Lord. Jeremiah 17:14 reminds us, Master, that you are the one who can heal us and save us, O God, from any kind of bondage and sickness and suffering. आणि यिर्मया 17 आणि 14 आम्हाला सांगते की प्रत्येक बंधनापासून तू आम्हाला मुक्त करतो. We give all the glory to you. तुला सर्व गौरव आम्ही तुला देतो. We trust you, God. आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवतो परमेश्वरा. In Jesus' name I pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने माग. Amen. आमेन. God's blessing. आपल्या विश्वासात भर पडावी म्हणून आपण जिवंत साक्ष ऐकणार आहोत. प्रभू येशूच्या नावाने सलाम. मी देवाचे आभार मानते, मला माझी साक्ष देण्यासाठी संधी दिली. माझे नाव दबोरा रामदास निकोडे आहे. माझा जन्म यवतमाळ येथील वगारा या गावात झाला आहे आणि मी एका हिंदू कुटुंबात जन्म घेतली आणि माझे कुटुंब मूर्तीपूजक होते. तेव्हा माझे वडील गिट्टी फोडण्याचे काम करायचे. एक दिवस कामावरून परत येताना आमचे पालक गोपाल पेंदे यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता माझ्या वडिलांना सांगितली आणि माझ्या कुटुंबाने ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार केला. तेव्हा ओएसिस होम नुकतेच सुरू झाले होते आणि मला ओएसिसमध्ये प्रवेश मिळाला आणि मी माझे 5वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण ओएसिसमध्येच घेतली. 12वी नंतर मला नर्सिंग करण्याची इच्छा होती, परंतु आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे मला MVMने आर्थिक सपोर्ट दिला आणि मी माझं ANM नर्सिंग
सुमनताई वासनिक या कॉलेजमध्ये पूर्ण केली व आता GNM नर्सिंग कन्याकुमारी येथे जेम्स हॉस्पिटलमध्ये करत आहे. आता मी 3rd इयरमध्ये आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये माझी एक्झाम आहे. तर ह्या प्रकारे देवबाप माझी आर्थिक गरज व इच्छा पूर्ण करत आहे. तर तुम्ही माझ्या येणाऱ्या एक्झामसाठी आणि माझ्या भावी जीवनासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. यावेळी आपण देवाच्या स्तुतीसाठी एक मधुर गीत ऐकणार आहोत. Don't tell the going Bethlehem, so the Holy Bible says. Mary's boy child, Jesus Christ, was born on Christmas Day. Hark now, hear the angels sing, a King was born today. A man will live forevermore because of Christmas Day. But shepherds watch their flocks by night, they see a bright new shining star. They hear a choir sing a song, music seems to come from afar. Hark now, hear the angels sing, a King was born today. And man will live forevermore because of Christmas Day. Now Joseph and his wife Mary came to Bethlehem that night. They found no place to bear a child, not a single room was inside. Hark now, hear the angels sing, a King was born today. And man will live forevermore because of Christmas Day. By and by they found a little nook, made a stable Lord forlorn. And in a manger, golden dark, Mary's little boy was born. Hark now, hear the angels sing, a King was born today. A man will live forevermore because of Christmas Day. A man will live forevermore because of Christmas Day. प्रभूचे वचन म्हणते, मागा म्हणजे मिळेल. तर यावेळेस आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत, म्हणजे देव निश्चितच पूर्ण करणार. आपण प्रार्थना करू. हे आमच्या पवित्र 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 सनादेश परमेश्वर पित्या, तुझे उपकार स्तुती करतो, तुझ्या धन्यवाद देतो प्रभू. या सुंदरशा वेळेसाठी प्रभू परमेश्वर पित्या, तू आम्हाला आतापर्यंत सांभाळलंस प्रभू. आणि तुझ्या चरणाजवळून तुझ्याशी बोलण्याची आणि तुझ्याशी काही विनंती करण्याची काही संधी तू आमच्या सर्वांच्या आयुष्यात लावून दिलीस, म्हणून तुझ्यावर धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर पित्या. आमची लायकी नाही, आमची पात्रता नाही परमेश्वर पित्या, की तुझ्या चरणाजवळून तुझ्याशी काय मागावं, तुझ्याशी काय बोलावं प्रभू. पण तू आम्हाला या लायकीचं केलंस प्रभू परमेश्वर पित्या, की तुझ्याजवळ येऊन आम्ही देवपा बाप म्हणून तुला हाक मारू शकू परमेश्वर पित्या. देवपा तुला प्रार्थना करतो बापा, आजच्या भक्तीमध्ये जे कोणी देवा उपस्थित आहे प्रभू, जिथे कुठे लोक आहे प्रभू परमेश्वर पित्या, ही भक्ती तू आशीर्वादाची कर प्रभू, सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि देवपा जे काही गरजा विनंती आम्ही तुझ्या चरणाजवळ मांडणार आहे प्रभू परमेश्वर पित्या, त्या तू मान्य कर परमेश्वर पित्या. प्रभू परमेश्वर पित्या, आमच्या गरजा विनंत्या सर्व तुला पहिल्यापासून ठाऊक आहे बापा, कारण की आपल्या लेकरांच्या गरजा तू चांगल्याने ओळखून आहेस प्रभू. पण देवा तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांनी देवा तुझ्या चरणाजवळ यावं, तुझ्याशी मागावं, तुझ्याशी बोलावं प्रभू. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर पित्या, आजची भक्ती तू आशीर्वादाची कर प्रभू परमेश्वर पित्या. आजचे हे वचन देवा आमच्याकडे येणार आहे प्रभू, ते तू आशीर्वादाचं कर प्रभू परमेश्वर पित्या. आणि त्याद्वारे देवा आम्हा सर्वांना देवा आशीर्वाद मिळेल असंच तू करून घ्या प्रभू परमेश्वर पित्या. आम्ही विशेष करून प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर पित्या आमच्या MGM साठी प्रभू देवा, आमच्या संस्थेद्वारे देवा तुझं कार्य देवा सर्व महाराष्ट्रात चालू आहे प्रभू. आम्ही प्रार्थना करतो देवा आमच्या मिशनऱ्यांसाठी प्रभू परमेश्वर पित्या, विशेष करून बाबा जिथे कुठे ते काम करतात प्रभू, तुझ्या नावाचं गजर करत आहे, तुझ्या नावाचं गौरव करत आहे देवा. विपरीत परिस्थितीमध्ये प्रभू परमेश्वर पित्या तुझं कार्य ते करताय देवा. सर्वांच्या सोबत तू राहा, प्रत्येक मिशनऱ्यांच्या हातात घे प्रभू परमेश्वर पित्या. त्यांच्या सर्व गरजा तू पूर्ण कर प्रभू, त्यांच्या अडचणी समस्या तू चांगल्याने जाणून आहेस प्रभू, आणि त्याबद्दल सर्व दूर करणार तू परमेश्वर आहे बाबा. तुला प्रार्थना करतो परमेश्वर पित्या, जिथे कुठे तुझं नाव घेऊन ते जातात प्रभू, त्या लोकांना तू आपल्या आशीर्वादाने परिपूर्ण कर.
आणि देवा त्यांनी तुला आपला तारणार म्हणून स्वीकार करावा असंच तू करून दे बापा. आम्ही प्रार्थना करतो देवा आमच्या मध्ये काम करणारे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रभू निश्चित हेडक्वार्टर्स आहे, प्रमोशन डिपार्टमेंट्स आहे आणि आमचे जे सेवक आहे प्रभू, पास्टर्स आहे, आमचे जेवढे चर्चेस आहे प्रभू, अशा प्रत्येक देवा आम्ही प्रत्येकामध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्ती आता सोपवून देतो प्रभू निश्चित देवा. आम्ही जे काम करतो देवा तुला भिवून करावं, तुझ्या इमानी एकबारीने करावं प्रभू, तुझ्याशी इमानदार राहून करावं असंच तू करून घे प्रभू निश्चित. आम्ही प्रार्थना करतो प्रभू निश्चित आमच्या स्पॉन्सरसाठी प्रभू, आमच्या स्पॉन्सरला जेवढे आमचे स्पॉन्सर आहे प्रभू निश्चित देशामध्ये आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आहे आणि जेवढे राज्यामध्ये आहे प्रभू, सर्वांना तू आशीर्वादित कर. जे काही त्यांच्या समस्या आहे, गरजा आहे, त्या सर्व तू विनंत्या पूर्ण कर प्रभू निश्चित. आणि देवा आम्हाला जे कोणी हाताने मदत करतात प्रभू, त्यांना तू आशीर्वाद कर प्रभू निश्चित. आणि देवा अधिकारीने ते आम्हाला देतील असंच तू करून घे देवा. आणि तुझ्या हे सर्व कार्य देवा, हे सर्व देवा जी मदत ते पाठवतात देवा तुझ्या राज्याच्या कार्यासाठी ते वापरले जाईल असंच तू करून घे बाबा. देवा मी प्रार्थना करतो प्रभू निश्चित या कोरोनामुळे बापा जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे प्रभू, सर्व विश्वामध्ये देवा, भारतामध्ये प्रभू देवा, ही परिस्थिती प्रभू निश्चित लवकरात लवकर तू देवा कमी होते प्रभू. या व्हायरसचा जो प्रभाव आहे तो कमी होते प्रभू निश्चित. आणि प्रार्थना करतो प्रभू निश्चित या ज्या संकटामधून देवा तू आम्हाला सोडव प्रभू निश्चित. या संकटातून फक्त आणि फक्त तू आम्हाला सोडू शकतो बाबा. आणि देवा तू म्हटलं आहेस की देवा जर माझे लोक माझी आरोळी करतील देवा तर स्वर्ग तुला त्यांचं ऐकशील प्रभू आणि त्यांचं उत्तर तू आम्हाला देशील बाबा. आमची पूर्ण खात्री प्रभू निश्चित की हे संकट देवा लवकर आमच्यापासून टळून जाईल प्रभू आणि सर्वांना जो गौरव होते प्रभू निश्चित. आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी प्रभू, आमच्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचं कॅबिनेट मंडळ देवा, प्रत्येक शासकीय कर्मचारी या सर्वांना तुझ्या हातात सोपून देतो बाबा. या देशाला चालवत असताना, या राज्याला चालवत असताना प्रभू लागणारे योग्य ज्ञान, बुद्धी, समज देवा तुझ्या गौरी भंडारून त्यांना पुरव प्रभू आणि चांगल्या रीतीने देवा या देशाला ते चालवतील असंच तू करून घे प्रभू निश्चित. जे काही आमच्या देशामध्ये, आमच्या राज्यामध्ये समस्या देवा, गरिबी आहे, भ्रष्टाचार आहे आणि देवा आतंकवाद आहे, नक्षलवाद आहे, हे सर्व समस्या तू सोडव बाबा अशी तुला विनंती करतो प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू निश्चित आमच्या सैनिकांसाठी प्रभू निश्चित जे देवा सीमेवर देवा आमचं रक्षण करतात बाबा. विपरीत परिस्थितीमध्ये देवा ते दटून आहे प्रभू आणि देवा सगळ्या परिस्थितीमध्ये देवा ते आमचं रक्षण करतात. त्यांच्यासोबत तू राहा देवा, त्यांची शक्ती सामर्थ्याने परिपूर्ण कर बाबा. त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर तो आपला विपुलाचा आशीर्वाद पाठव प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू निश्चित अशा देशातले जे आंतरिक सुरक्षा पाहतात बाबा, जे रॉ एजंट्स आहे, IB आहे आणि जे सायबर सिक्युरिटीवाले आहे देवा, जे आंतरिक सुरक्षा आमच्या देशाची पाहतात, अशा सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देतो बाबा. त्यांच्यासोबत तू राहा, योग्य ज्ञान बुद्धीने त्यांना परिपूर्ण कर अशी तुला विनंती करतो प्रभू निश्चित. आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशातील शेतकऱ्यांसाठी, आमच्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रभू देवा. पुष्कळ देवा हालाकीची परिस्थिती आहे प्रभू निश्चित, त्यांच्यासोबत तू राहा देवा. म्हणजे सर्व अडचण गरज देवा तू पूर्ण कर प्रभू. त्यांच्या सर्व समस्या तू सोडव अशी तुला विनंती करतो बापा. पुष्कळ असे शेतकरी आहे बापा जे आत्महत्या करत आहे, जे आत्महत्या करण्याचा विचार करत आहे प्रभू, अशा प्रत्येकाच्या सोबत तू बोल, सर्वांच्या सोबत तू राहा आणि देवा त्यांच्या मनात तू कार्य कर प्रभू निश्चित आणि त्यांनी आपलं जीवन न संपवता प्रभू ते तुला देवा समर्पित करावं देवा आणि खरा उद्धारक करताना देव ते देवा स्वीकारतील असंच तू करून घे प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू निश्चित या कोरोनामुळे प्रभू निश्चित पुष्कळ जणांची जॉब गेली आहे प्रभू, पुष्कळ जणांचे कामधंदे देवा थांबलेले आहे प्रभू निश्चित. अशा प्रत्येक लोकांसाठी मी प्रार्थना करतो प्रभू निश्चित प्रत्येकाच्या सोबत तू राहा, प्रत्येकांची समस्या तू सोडव बापा, प्रत्येकाचं दुःख आनंदामध्ये बदल प्रभू आणि देवा त्यांची सर्व गरज तुझ्या गौरी भंडार त्यांना पुरवशी तुला विनंती करतो बापा. देवा पुष्कळ जण निराशेमध्ये आहे देवा, हताशामध्ये आहे प्रभू, त्यांना समजत नाही की काय करावं प्रभू निश्चित. पुष्कळ जण देवा आपलं जीवन संपवण्याचा देवा विचार करते बापा. अशा प्रत्येकांच्या हृदयाशी तू बोल प्रभू निश्चित. त्यांना तुझं नाव करू दे प्रभू, तुझी शांती, तुझं समाधान आणि तुझं स्थैर्य देवा त्यांना तू लागू दे देवा अशी तुला विनंती करतो देवा. पुष्कळ ठिकाणी देवा असे लोक आहे बाबा जे इकडे तिकडे भटकत आहे, अनाथ, पोरके, अशी विधवा, अशा प्रत्येक लोकांसोबत तू राहा बापा. तुझ्या कवित त्यांना तू घे प्रभू, त्यांचा वाली तू हो प्रभू निश्चित, सर्वांचा बाप तू आहेस प्रभू, त्यांची काळजी तू कर प्रभू निश्चित, त्यांची सुधी घे बापा आणि देवा सर्वांना देवा त्यांच्या सर्व गरजा तू पूर्ण कर अशी तुला विनंती करतो बापा. खरोखर देवा अशा परिस्थितीत तू आम्हाला ठेवलेस प्रभू, एक चांगलं एक परिपूर्ण जीवन तू आम्हाला दिलास बापा. खरोखर याचा आम्ही भान ठेवावं प्रभू आणि या जीवनासाठी
तुझ्या नावाचा सतत आम्ही धन्यवाद करत असावा असंच तू करून घे प्रभू येशू पित्या. पुन्हा एक वेळ देपा ही संधी तू आम्हाला लागू दिलीस प्रभू येशू पित्या. आमच्या गरजा विनंत्या तुझ्या चरणाजवळ आम्ही टाकल्या आहे प्रभू, आणि ते तू पूर्ण करशील देपा, आमची पूर्ण खात्री प्रभू येशू पित्या. खरोखर देपा या दिवसामध्ये जगत असताना प्रभू, या शेवटच्या दिवसामध्ये आमच्यासोबत तू राहा देपा. आमच्या विश्वासात तू वाढ कर प्रभू, आमच्या विश्वासामध्ये स्थिरता तू आण देपा, दृढता तू आण प्रभू येशू पित्या. आणि मरेपर्यंत देपा प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझ्या विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी आमची तू मदत कर प्रभू येशू पित्या. शैतानाचा सामना करण्यासाठी तू आम्हाला शिकव प्रभू येशू पित्या. तुझ्या सामर्थ्य आम्हाला प्रदान कर देपा, आणि देपा तुझ्या विश्वासात देपा आम्ही अधिकाधिक मजबूत व्हावं असंच तू करून घे देपा. देपा जगात चुकलो विसरलो असेल देपा, त्याची दयाने कृपेने क्षमा कर प्रभू, आणि आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर देपा अशी विनंती करतो. आता का मागू बापा, मागण्या आणि कल्पने पलीकडे देणारा तूच आहेस. ही लहान प्रार्थना माझा धन्यता आणणारा तू प्रभू श्री ख्रिस्त अशा गोड आणि प्रिय नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू स्वीकार. आमेन. आशा करते आजच्या प्रार्थनेद्वारे तुम्ही सगळे आशीर्वादित झाले असणार. तर या आपण शेवटची प्रार्थना करू. या आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान दयाळू प्रभू परमेश्वर बाप्पा, यशनी परमेश्वर तुझ्या चरणाजवळ येते परमेश्वर, आदर महिमा गौरव तुलाच देते माझ्या राजा. आतापर्यंत सांभाळलं परमेश्वर, जीवताच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत ठेवते माझ्या राजा, त्याबद्दल जीवकासाठी करतो परमेश्वर. प्रार्थनेमध्ये परमेश्वर तुझी संगती, तुझी सहभागिता, तुझी उपस्थिती आमच्या मध्यस्थीमध्ये होती माझ्या राजा, त्याबद्दल जीवकासाठी करतो परमेश्वर. ज्या प्रकारे मागील आठवडाभर परमेश्वर तू आम्हाला सांभाळला, आमच्या गरजा पूर्ण केल्या परमेश्वर, म्हणून तुला धन्यवाद देतो माझ्या राजा. त्याच प्रकारे पुढील आठवडाभर परमेश्वर तू आम्हाला सांभाळ. प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातात देऊन गोड आणि पवित्र येशू ख्रिस्ती याच्या नामात एक पूर्ण कर. आमेन. यावेळेस आपण प्रभूच्या ध्वासाद्वारे आशीर्वाद घेऊ. आपण आशीर्वाद घेऊया. देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुसंगती आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ त्याच्या विश्वासणाऱ्या संगती असो. आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. तुम्हा सांगण्यास आनंद होतो की आता तुम्ही आपलं अर्पण QR कोड, भीम UPI ॲप आणि ऑनलाईन बँकिंगच्या द्वारे देवाच्या भंडारामध्ये देऊ शकता. तुम्ही स्क्रीनवर यावेळेस त्याबद्दलची माहिती पाहू शकता. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या स्थानिक पास्टरांची मदत याकरिता घेऊ शकता. प्रियांनो, मला की 3-10 आम्हाला सांगते की सगळे दशमांश परमेश्वराच्या भंडारामध्ये घेऊन या, आणि परमेश्वर आकाश कपाटे उघडून आशीर्वादाचा वर्षाव करीतो की नाही याची प्रचिती घेऊन पहा. खरोखर प्रियांनो, या वचनानुसार आम्ही आपला अर्पण देवाच्या भंडारामध्ये देऊ आणि आपला परमेश्वर किती महान आहे याची प्रचिती पाहूया. धन्यवाद. देवाची स्तुती असो. आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. महायुपी या नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच तुम्हाला बेल बटन दिसेल त्याला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या रविवारी भक्तीचे नोटिफिकेशन मिळेल. तर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलसाठी, कम्युनिकेशन टीमसाठी आणि महाराष्ट्र ग्रामीण सेवेसाठी प्रार्थना करा. आमच्या यूट्यूब चॅनल संबंधी तुमच्या चौघडी व इतरांना सांगा. तसेच ज्यांना समजत नाही तशांना मदत करा, कारण ते पाहू शकेल. आणि महायुको यूट्यूबमध्ये प्रत्येक रविवारी तुम्ही व तुमच्या कुटुंबासोबत भक्ती, आराधना आणि देवाचे वचन ऐका आणि देवाचे आशीर्वाद घ्या. धन्यवाद.